गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गणपतये नमो नमः। श्री सिद्धिविनायक नमो नमः। अष्टविनायक नमो नमः। गणपति बाप्पा मोरया। गुड मॉर्निंग, मी स्वाती कदम फ्लाइंग राणी या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत करते। 2024 गणपती आगमन सुरू झालेलं आहे, ते आहे पेणमध्ये। मुंबईत अजून थोडंसं सुरू व्हायला त्याला वेळ लागणार आहे। आज मी तुम्हाला घेऊन आलेली आहे पेणचे गणपती बघायला। पेणमध्ये फारच सुबक अशा गणपती मूर्ती आहे। आज मी तुम्हाला पेणची जर्नी दाखवणार आहे। पेणमध्ये जे जे गणपती बाप्पा असतात ते मी तुम्हाला दाखवणार आहे। पेणमधले गणपती बाप्पा हे मुंबईत, पुण्यात आणि देशात नाही तर विदेशातही एक्सपोर्ट होतात। तर आज तुम्ही माझ्याबरोबर राहा आणि ही पूर्ण जर्नी बघा। आणि जर तुम्हाला कुठला गणपती आवडला असेल तर इथे येऊन नक्की बुक करा। पण त्यासाठी माझा व्हिडिओ हा पूर्ण एंडपर्यंत बघा। सध्या की इथे टोटल 500 गणपती आहेत, म्हणजे एका कारखान्यामध्ये 500 गणपती। हे बघा, माझ्या आजूबाजूला पूर्ण गणपतीच आहेत। चला आता दुसऱ्या कारखान्यात मी तुम्हाला घेऊन जाते। कारखान्यात आलेली आहे आणि इथे सुबक अशी गणपती मूर्तींची कास्टिंग केली जाते। म्हणजे गणपती बाप्पा यांची मूर्ती कशी बनवतात ते मी तुम्हाला शॉर्ट मध्ये दाखवते। बघा माझ्यासोबत, हे बघा, हे तुम्ही बघू शकता। इथे लॉट मध्ये गणपती बाप्पाच्या मूर्ती आहेत। सो आपल्या बरोबर एक दादा आहे आणि तो आपल्याला दाखवणार आहे बेसिकली गणपतीची मूर्ती कशी बनवली जाते ते। दादा याला काय बोलतात? हा साचा आहे, हा डायचा साचा आहे। एक हा डायचा साचा आहे आणि बघा इथून कसं एक मिनिट दादा, हळूहळू हळूहळू। असं गणपतीची सुबक अशी मूर्ती बनवली जाते। ते हे साच्यातले गणपती आहेत आणि नंतर त्याला अशी मस्त अशी कलर काम वगैरे केलं जातं आणि त्या मूर्त्या एक्सपोर्ट केल्या जातात। ही फर्स्ट स्टेप असते आपली कामाची। नंतर पेंटिंग, पॉलिश वगैरे असं सगळं सुरू होतं। हा रबर असतो, हा रबर याचा इथून काढला जातो। हे बघा, हा दादा आपल्याला मस्त असं दाखवतोय। आता इथून छानशी अशी सुबक अशी गणपतीची मूर्ती लवकरच आपल्याला दिसेल। ही बघा, वा, खरंच खूपच छान आहे। हे बघा, हा आहे तो रबर आणि ही आहे अद्भुत अशी गणपतीची मूर्ती आणि नंतर ह्याला कलर काम वगैरे केलं जातं। तुम्हाला गणपतीची मूर्ती दाखवली, साच्यातून बनवली, ती ही मूर्ती आहे फायनल। ती मूर्ती ही अशी दिसते। हे बोलतात की ही गेली 4 वर्षापासून ट्रेंडिंग गणपती बाप्पांची ही मूर्ती आहे। या मूर्तीला खूप डिमांड आहे इथे। जय महाराष्ट्र कला केंद्र मंडळामध्ये आणि माझ्यासोबत आहेत भाऊ म्हात्रे आणि ते मला सांगतील इकडच्या गणपतीच्या सुबक मूर्तीविषयी काही वैशिष्ट्य। नमस्कार। नमस्कार, बोला। हां, मला सांगा की तुमचा हा जो कारखाना आहे हा किती वर्ष जुना आहे? माझं 7 वर्ष झाली।
7 वर्ष जुनं आहे. आणि यंदाचे 2024चे गणपती बद्दल काय तुम्ही सांगाल? काय असं वेगवेगळ्या मूर्ती तुम्ही बनवत आहात? म्हणजे एक एक शाडूमातीचे बनवतो आणि भाषणामध्ये लब्बर मारतो आणि लब्बर मारल्यावर त्याचे प्याच्या बनवतो. अच्छा, मग मला तुम्ही सांगाल का की ही कुठली मूर्ती आहे आणि काय वैशिष्ट्य आहे या मूर्ती? हा मूर्ती आहे ना, हा फर्निचर आहे. अच्छा, हा, त्याची किंमत आहे 1500 रुपये. ही 1500, ही तिथं 2000 किंमत आहे. त्याचं 2000 आहे, त्याचं 1500 आहेत. 1500. चला पुढे. सो या सगळ्या बाकीच्या ज्या मूर्त्या त्यांना अजून कलर द्यायचं काम बाकी. हा, यांना बाकी धावता आहेत कलर. तरी कलर द्यायला अजून साधारण किती वेळ असा लागतो? तरी 15 दिवस, महिना दीड महिना लागेल. महिना दीड महिना लागेल. दीड महिना. ओके, आपण आतमध्ये पण जाऊया आणि अजून तुमच्या मूर्ती बघूया. बघा लागतील का मूर्ती. सो हा राम अवतार आहे. हा बघा, बसवा. हा राम अवतार आहे. हे बघा, राम मंदिर आहे. यंदा अयोध्याचं उद्घाटन झाल्यामुळे इथे राम अवतारही बनवण्यात गेलेला आहे. तर ह्याची काय किंमत असेल? याचं 1500 रुपये. त्याची 1500 रुपये. त्या पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, तर देशात अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जातात. पूर्ण महाराष्ट्रामध्ये. आणि इथूनच तुम्ही लोडिंग वगैरे सुरुवात करता सगळं ते. बाहेर पण जातात. फिरवा जरा. या मूर्ती कुठल्या? या आता व्हाईट मारली अशी. किती फुटाची मूर्ती आहे ही 1.5 फुटाची आहे. या सगळ्या 1.5 हा फुटाच्या? सर्व एक मागे 2 फुटाचे आहे, म्हणजे मिक्स आहेत. 1.5 2. ही साईबाबा आहे, ती हरिण आहे, जास्वंद आहे. सो हे सगळं 1.5 फुटाची मूर्ती. 1.5 फुटाचे आहेत. 1.5 फुटाचे पण आहेत, 6 फूट आहेत. हा साईबाबा अवतार आहे. साईबाबा होता. किती फुटाची आहे? 2.5 फूट आहे. हे 2.5 फूट. सॉरी, माझा पाय लागतोय. हा, हे कोळी समाज चिंबोरा गणपती. कोळी. चिंबोरा कोळी. गेल्या वर्षी मुंबईमध्ये खूप फेमस होते. फेमस होता. किती फुटाची आहे ही? 1.5 आहे. 1.5 फुटाची. तर जी तुम्हाला मूर्ती दाखवणार आहे ती अंधेरीला जाणार आहे. तो अंधेरीचा राजा आहे का? ना, परशुराम आहे. अवतार परशुराम आहे. परशुराम अवतार. आणि ही अंधेरीला जाणार आहे. हा, ती पण उंदीरवाला पण अंधेरीला. ही बघा, ही अंधेरीला जाणार आहे. दोन्ही पण. हे बाजूला. दर पाटील आहेत आणि इथे जे मी तुम्हाला आधी दाखवलं ते कच्ची मूर्ती होती आणि इथे कलर द्यायचं काम सुरू होतं. तर आपण त्यांना विचारूया की कलर दिलेल्या मूर्त्यांचं काय वैशिष्ट्य आहे. सो केदार, तुम्ही मला सांगा की ही मूर्ती कुठली आहे? ही मूर्ती मैसूर आहे, म्हणजे तिचा पाय गोल चौरंग बसली आहे. ती मागे लोड आहे. किंमत काय आहे याची? याची किंमत 2,500 रुपये. 2,500 रुपये. होलसेल 2,500. आणि आपण असं सिंगल पीस विकलं तर 4-4.5 मध्ये विकतो. ही सजवलेली आहे, ती 4,500. ती 3,000. ही 3,000 आहे. ही 3,500. बालमूर्ती आहे का? हा, बालमूर्ती आहे, पण तिला फेटा बसवलाय. बालमूर्ती आहे पण त्याचा फेटा बसवलेला. राम मंदिर बांधलंय माहितीये ना, ते राम मंदिर मध्ये जे मूर्ती बसवलेल्या आहेत त्याच्यामध्ये हा गणपती आहे, तसा अवतार आहे, राम अवतार आहे. श्रीराम राम अवतार गणपतीमध्ये बनवला. हा, आणि दादा इथे एका मूर्तीला कलर काम करताय, तर आपण त्यांचं कलर काम बघूया. तरी हा कलर म्हणजे सुकायला अजून किती वेळ लागतो? कलर तरी 10-20 मिनिटं सुकून जातो. 10-20 मिनिटं सुकायला. हा, 10-20 मिनिटं सुकून जातो हा कलर. ही बघा, ही एक अशी सुबक मूर्ती आहे. पण दादा याचं कलर काम करताय. किती वर्ष झालं हे सगळं असं छान असं गणपतीला सुबक मूर्ती बनवणं, कलर देण्याचं काम करता? 20-25 वर्ष. 20-25 म्हणजे लहान असल्यापासून. आणि तुम्ही तुमच्या मुलालाही आता ते शिकवता. खूपच छान. मला या मूर्तीविषयी सांगा. कुठली मूर्ती कशावर बसलेली आहे? ही सिंहासनावर बसलेली बाप्पांची सुबक अशी मूर्ती आहे आणि त्यांचं कलर काम सुरू आहे. तरी आपल्या कारखान्यात किती मूर्ती आहेत टोटल? 1200-1300 मूर्ती असतात. 12 ते 1300 मूर्ती आहेत. आणि इथून मुंबई, पुण्यात सगळ्यात एक्सपोर्ट होतात. मुंबईला माझा ऐरोलीला धंदा असतो. त्यांचं ऐरोलीला आहे. ऐरोलीला कुठे आहे? सेक्टर 3 मध्ये असतो. सेक्टर 3 मध्ये आहे. त्याचं नाव आहे सागर कलाकेंद्र. कागद कला. हा छान असं मूर्तींना कलर देते बघा. तर इथे मोठ्यांबरोबर लहानही मुलं, म्हणजे लहान वयातच त्यांना ही
छान अशी कलाकृती त्यांच्या हातामध्ये असते आणि त्याप्रमाणे तो आपल्या बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो छान छान असा कलर देतो. तुझं नाव काय? गणपती तू कितीला आहे? पहिलीला आहे तो आणि असं छान असं सुबक अशी गणपती बाप्पांची मूर्ती तो पेंट करतोय. तुला आवडतं हे करायला? आवडतं. सो मी तुम्हाला इथे असलेल्या गणपती बाप्पांची मूर्ती डायरेक्ट कलर केलेली 3000 पर्यंत जातात आणि होलसेल हे 1500-1600 पर्यंत जातात. हे बघा, बघा इथे एक कच्च्या मूर्त्या आहेत, त्यांना अजून कलर द्यायचं काम सुरू आहे. साधारण एक किती फुटापर्यंत आहेत? ते 2 फुटापर्यंत आहेत. आणि किती फुटापर्यंत आहे आपल्याकडे मूर्ती? 1.5 पासून सुरुवात होते ते 5 फुटापर्यंत आहे. ओके, सो इथे आता काही गणपतीच्या मूर्ती आहेत सुबक, त्यांना बॉडी कलर मारलेला ते मी तुम्हाला दाखवते. खूपच छान असं गणपतीची मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू. दुसऱ्या कारखान्यात आलेली आहे ज्याचं नाव आहे सिद्धिविनायक कला केंद्र आणि या कारखान्याला तब्बल 18 वर्ष झालेली आहेत. आणि इथे मला छान दादा आणि ताई दिसले की ते मस्त अशी सुबक अशा मूर्त्यांना कलर देत आहेत, तर आपण ते बघूया. चला. खूपच छान अशी सुबक मूर्ती आहे. सो लहान मुलांनाही खूपच आवडेल. कृषा ही इकडे. पंची मूर्ती आवडली? कशी वाटली? मस्त वाटली. गणपती बाप्पा मोरया. ही 1.5 फुटाची मूर्ती आहे आणि ह्याची किंमत काय असेल? ही 1200 रुपयाची मूर्ती आहे. वाव, खूपच शुभक आणि छान आहे. तर इथे मला असं वाटतं 1.5 फुटापासून ते 5 फुटापर्यंत मूर्ती अवेलेबल आहे. खूपच छान छान अशा सुबक मूर्त्या आहेत पेनमध्ये. गणपती बाप्पा मोरया असं म्हणत मी आलेली आहे पेनमध्ये. मला सांगा की तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला. हा पार्ट 1 व्हिडिओ आहे आणि पार्ट 2 ही लवकरच येणार आहे. तोपर्यंत बघत रहा फ्लाइंग राणी.